अजित पवार महायुतीला नकोसे झालेत का असा सवाल उपस्थित झालाय। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये आलेला तिसरा आता अडचणीचा ठरू लागलाय। अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या प्रचार मोहिमेमध्ये मुख्यमंत्री हा शब्द वगळलेला होता आणि त्यानंतर आता महायुतीकडून सुद्धा ज्या ज्या ठिकाणी बॅनरबाजी केली जाते तिथे अजित पवार यांचा चेहरा दिसत नाहीये, त्यांचे फोटो दिसत नाहीयेत। अजित पवार महायुतीला नकोसे झालेत का असा प्रश्न निर्माण झालाय। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघात आलेला तिसरा आता अडचणीचा ठरू लागला। अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या प्रचार मोहिमेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार करताना मुख्यमंत्री हा शब्द वगळला होता। ही बाब शिवसेना आणि भाजपलाही खटकली। भाजपनं आता देवाभाऊ नावाची प्रचार मोहीम सुरू केली। या प्रचार मोहिमेतल्या बॅनरवरून अजित पवार गायब झाले। या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो पाहायला मिळतो, पण त्यात अजित पवारांचा फोटो नाही। त्यामुळे महायुतीत अजित पवार एकटे पडलेत का असा प्रश्न निर्माण झालाय। अजित पवार हे मुख्यमंत्रीपदाची क्षमता असलेला माणूस असूनही त्यांची अवस्था वाईट केल्याचं सांगत संजय राऊतांनी त्यांना डिवचलंय। अजित पवार सबसे वरिष्ठ नेता, शिंदे से भी वरिष्ठ, हक तो उनका ही बनता है ना। अनुभव के आधार पर शिंदे से ज्यादा बड़ी बेईमानी अजित पवार ने भी की है, तो बेईमानी का जो आप तराजू देखें तो दोनों समान है, दोनों को हक है। अजित पवार को सबसे ज्यादा हक है मुख्यमंत्री बनने का। अजित पवारांसोबत थोडेफार मतभेद असल्याची कबुली शिवसेनेने दिली। अजित पवारांसोबत मतभेद असले तरी 2 दिवसात सगळ्या गोष्टींवर तोडगा निघेल असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला। सगळ्या अडचणीवर तोडगा निघेल, एक लक्षात घ्या। दोन्ही नेते समंजसपणाने आपली भूमिका पार पाडतील म्हणून अडचण येणार नाही। आज ज्या शंका उपस्थित होतात त्याला फक्त 8 दिवसाचा कालावधी आहे। 8 दिवसानं या शंकेचं सर्व निरासन होईल। महायुतीत अजित पवार कुठेही फिट बसत नसल्याचं प्रकर्षानं जाणू लागलंय। अजित पवारांना प्रयत्न करूनही महायुतीसोबत समरसता दाखवता आलेली नाही। महायुतीसोबत असूनही अजित पवार कायम वेगळे पाहायला मिळाले। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या गळ्यातले लोणहे वाटू लागले। विधानसभा निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर अजित पवार महायुतीपासून वेगळे झाले असतील असा दावा राजकीय पंडित करू लागले। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।